फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 44. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. सकाळपासून बसमध्ये आम्ही प्रवास करतोय. दिनू आणि आशाच्या गप्पा अगदी रंगात आल्यात. चला ऐकूया तरी. आता एकदम अवघड विचारतो, नीट आठव. मोर, पीकॉक. माझ्या चांगलं लक्षात आहे, आपण झू मध्ये पाहिलेला पीकॉक. अजून एक प्राणी आपण झू मध्ये पाहिलेला होता, सांग बरं. हरिण. थांब, जरा काहीतरी सुरुवात सांग ना. ठीक आहे, या शब्दाची सुरुवात डी पासून होते. येस, डिअर. डिअर. बापरे, काय झालं? ऍक्सिडेंट? आई ग, सुनीता मावशी, काय झालं? अगं घाबरू नका, घाबरू नका. शांत रहा, सर्वांनी शांत रहा. पंक्चर झाल्यामुळे गाडी झाडावर थोडी आदळली. फार काळजी करण्यासारखं काही नाही. सगळ्यांनी सावकाश खाली उतरा. रस्त्याच्या कडेला जाऊन उभे राहा. दुसरी गाडी घ्यावी लागेल, त्या सगळे खाली उतरा. आणि आमचं सामान? एक एक करून खाली आम्ही सामान देऊ. एक्सक्यूज मी. कॅन आय हेल्प यू? I don't know Marathi. What did the driver say? Sardarji, the driver said we have to wait for another bus. Another bus? ठीक है जी. Another bus म्हणजे दुसरी बस. Where is your bag, Sardarji? Take it down from the bus. I will bring it. What color is your bag? Blue. My bag is blue. Here is your bag. Thank you. Are you learning English? Yes, we are learning English. Oh, good. What are your names? I am Dinu. I am Asha. What is your name, sir? My name is Maninder Singh. I am Sunita Ghorpade. I am Dinu and Asha's aunt. Namaste. Namaste. चला आप आपला सामान बघून घ्या. What is he saying? I don't understand Marathi. Our bags. He is saying bags. Maninder, he's asking us to check our bags. Okay. I have my blue bag. Where is our green bag? थांब, मी बघते. मावशी दिसत नाहीये. Where is our green bag? I can't see it. He bag. It is under the red bag. I cannot find my sweater. Dinu, त्यांना त्यांचं स्वेटर सापडत नाहीये. Is this your sweater? Yes. Oh, thank you. Welcome. You speak good English. Thank you, sir. आशा, ते काय म्हणाले माहितीये का तुला? ते म्हणाले you speak good English. असू दे. त्यांनी माझं इंग्लिश ऐकलं नाहीये अजून. Dinu, where is your cap? ओह, कुठे गेली कोण जाणे. आशा, where is my cap? मला काय माहित. अरे, माझी आवडती टोपी होती ती. आता काय झालं? मी बरोबर म्हणालो ना? Where is my cap? ते बरोबर म्हणालास रे, पण तुझी टोपी काय? सांग ना. ती बघ तुझ्या डोक्यावर. हा आमचा दिनू की नाही जरा धानरटच आहे. Excuse me. We have collected our bags. Now what next? We will go by some other vehicle. म्हणजे काय मावशी? आता हे कंडक्टर काका आपल्याला दुसऱ्या गाडीत बसवून देतील. चला रस्त्यावर उभं राहून वाट पाहूया.
कंटाळा आला. तुम्ही जरा या मणिंदर काकांची गप्पा मारा की इंग्रजीतून. Where are you going, sir? आय एम गोइंग टू दापोली. वेअर आर यू गोइंग? We are going to गुहागर. ओ, गुहागर इज नियर दापोली. म्हणजे काय सुनीता मावशी? नियर म्हणजे काय? ते म्हणतायत गुहागर दापोली जवळ आहे. मग where is दापोली? दापोली इज नियर गुहागर. कंटाळा आला. परत भरलेलीच बस आली. सुनीता मावशी किती वेळ वाट पाहायची. चला तोपर्यंत आपण थोडी बिस्किटं खाऊया. लेट अस ईट सम बिस्किट्स. Yes. वेअर आर द बिस्किट्स? The biscuits are in that bag. सुनीता मावशी, ती पिशवी दे कसं म्हणायचं इंग्रजीत? गिव्ह मी दॅट बॅग. काहीही दे सांगायचं असलं की गिव्ह मी म्हणायचं. दिनू, गिव्ह मी दॅट बॅग. आशा, गिव्ह मी सम बिस्किट. बरोबर. आय वॉन्ट चिवडा ऑल्सो. आशा, गिव्ह मी सम चिवडा. गिव्ह मी सम चिवडा टू. आता मी मागणार. मला तहान लागली आहे. गिव्ह मी दॅट वॉटर बॉटल. से प्लीज. प्लीज गिव्ह मी दॅट वॉटर बॉटल. बस, आपलीच बस. चला चला, आपली बस आली. सगळ्यांनी बसून घ्या. जशी जागा मिळेल तसे बसून घ्या रे. चला, बसले का सगळे? पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. आज आपण दुसऱ्याकडून एखादी वस्तू मागताना इंग्रजीत कसं बोलायचं ते शिकूया. Please give me 2 biscuits. Please give me a ladu. Please give me some coffee. Please give me some milk. Please give me a pencil. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आपल्याला काही मागायचं असलं तर इंग्रजीत कसं मागायचं, आज त्याचा सराव करूया. एक लक्षात घ्या की खाण्यापिण्याच्या गोष्टीसाठी आपण मराठीतले शब्द इंग्रजीतही वापरू शकतो. म्हणजे जर समजा असं म्हणायचंय की कृपया मला एक लाडू द्या, तर आपण इंग्रजीत असं म्हणू, प्लीज गिव्ह मी अ लाडू. तुम्ही सगळे माझ्या मागे म्हणा, प्लीज गिव्ह मी अ लाडू. हे झालं अंकांचा वापर करून मोजता येणाऱ्या वस्तूंबद्दल. पण जर अशी वस्तू मागायची आहे की जी फक्त अंकांचा वापर करून मोजता येत नाही, उदाहरणार्थ दूध, तर असं म्हणायचं, प्लीज गिव्ह मी सम मिल्क. म्हणजे कृपया मला थोडं दूध द्या. माझ्या मागे तुम्ही म्हणा, प्लीज गिव्ह मी सम मिल्क. गुड. बरं, आता प्रत्येक वेळा घंटा वाजली
की एकेकाने माझ्याकडे इंग्रजीत काहीतरी मागायचं. आता मी रेडिओतून तुम्हाला काही देऊ शकणार नाही, पण तरी एखादी वस्तू इंग्रजीत कशी मागायची त्याचा सराव करता येईल. काहीही मागा. प्लीज गिव्ह मी 5 गुलाब जामुन्स. प्लीज गिव्ह मी सम कॉफी. असं काहीही. सुरू करूया. एक मूल तयार. सांग, तुला काय देऊ? दुसरं कोणतरी. प्लीज गिव्ह मी सम भाजी. अशा प्रकारची वाक्य म्हणालात का? आता इतर वस्तू मागतानाही असंच वाक्य वापरायचं. टीचरकडे पुस्तक मागायचं असलं तर असं मागायचं, प्लीज गिव्ह मी अ बुक. आता घंटा वाजली की टीचर 2 जणांना उभं करतील. एकाने इंग्रजीत दुसऱ्याकडे एक वस्तू मागायची. प्लीज गिव्ह मी अ पेन्सिल असं. दुसऱ्याने ती वस्तू द्यायची. मग पहिल्या मुलाने म्हणायचं थँक यू, म्हणजे आभारी आहे. करूया सुरू. 2 जण उभे आहेत. पहिल्याने इंग्रजीत पेन्सिल मागायची, दुसऱ्याने द्यायची. मग पहिल्याने थँक यू म्हणायचं. सुरू करा. आता दुसरे दोघं. एकाने फुटपट्टी मागायची, दुसऱ्याने द्यायची. गुड. पाठ संपल्यावर टीचर हा सराव अजून 15 मिनिटं घेतील. आधी वेगवेगळ्या मुलांना प्लीज गिव्ह मी अ बिस्किट अशा प्रकारची वाक्य म्हणायला सांगतील. मग दुसऱ्या प्रकारचा सराव. जोड्या करून एकाने इंग्रजीत वस्तू मागायची, दुसऱ्याने द्यायची. प्लीज आणि थँक्यू हे शब्द योग्य ठिकाणी वापरायचे. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात